पंजाबमधल्या अमृतसर इथे 42व्या शहीदी समागम कार्यक्रमाला महाजनांनी उपस्थिती लावली आणि यावेळी इंदिरा गांधींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारवरती त्यांनी टीका केली। 1984 मध्ये अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरात 1 जून ते 10 जूनच्या दरम्यान सैन्याच्या मदतीने खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला। त्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली होती। 6 जून हा काळा दिवस असल्याचं सांगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोप महाजनांनी केला। अब्दाली आया था, उस वक्त जिस तरह से उन्होंने हमारे कई भाइयों बहनों को शहीद किया था, उसी तरह से हमारे ही देश में हमारे प्रधानमंत्री ने हमारी इतनी बुरी हालत कर दी थी। और इतने हजारों कत्ल होने के बाद दुख की बात तो यह है कि किसी को सजा नहीं मिली, कोई फांसी पे नहीं गया, किसी का कुछ भी नहीं हुआ। आज इतना बड़ा हादसा हुआ, इतना बड़ा एक्सीडेंट मैं नहीं कहूंगा, लेकिन जानबूझकर इन्होंने इतने हमारे भाई बहनों की कत्ल की और उसके बाद में भी किसी को सजा नहीं होती है। ये मुझे लगता है ये तो बहुत सोचने वाली बात है, शर्म की बात है। पुढची बातमी पाहूयात। मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर विरोधक नेमकं काय म्हणालेत पाहूया। देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे। दहशतवादाविरुद्ध सगळ्यात मोठी लढाई केली आणि दहशतवादाचा बिमोड केला आणि पंजाब देशामध्ये ठेवलं, त्याला तुम्ही काळा दिवस मानत असाल, ते तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच। मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे। गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे, भारतीय जनता पक्षातला इकडला भ्रष्ट माणूस आहे, त्याला काही कळत नाही। तुम्ही सामान्य जनतेला विचारा, इंदिरा गांधीच्या बलिदानावर तुम्ही शंका घेता? ऑपरेशन ब्लू स्टार, अतिरेक्यांविरुद्धची कारवाई, ह्या सगळ्या गोष्टी यांना काही खिशामध्ये पिस्तूल घेऊन शाळेच्या मुलांच्या समोर जाण्यासारखं वाटावं का बिबट्याच्या शोधामध्ये पिस्तूल जेम्स बॉन्डसारखं काढून गाववाल्यांना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी इव्हेंट करावा असं वाटावं? म्हणजे अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वांना ना इतिहास माहिती ना कुठल्या तऱ्हेचा अभ्यास आहे। केवळ मतांच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीचं हे कृत्य केलं जातं, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, हे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा किती खालच्या स्तरावर उतरत चाललेला आहे याचं निदर्शक आहे। नाही, कोण काय म्हणतं, त्यावेळची परिस्थिती जी होती देशामध्ये आणि जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला इंदिराजींच्या काळात, तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित भारताचे 2 तुकडे झालेले बघायला मिळाले। हा अखंड भारत दिसला नसता। ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही बोलायचे त्यांचा यावर माहिती नाही, अशा पद्धतीने लोक टिप्पणी करत असतात। पण त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यावेळेस त्या जे तिकडे तयारी केलेली होती आणि तो ठीक आहे, तो ऑपरेशन थोडा मोठ्या प्रमाणात झाला, पण जी तयारी त्यावेळेस झालेली होती ती तयारी पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती। पुढची बातमी पाहूया। राजेश एक्सपोर्ट्सच्या 15.15 लाख कोटी